जो आपल्या घरामध्ये एकनाथी भागवत ठेवेल, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच त्यांच्या घरी आहे असा त्याचा अर्थ निघेल. आणि जो एकादशावरती म्हणजे या ग्रंथावरती श्रद्धा ठेवेल त्याला सहजतेनं भगवंताचं ज्ञान प्राप्त होईल. अवचटे जाता कार्यांतरी, दृष्टी पडे एकादशावरी, तै पातका होय रानभरी, आपधाके दुरी ती पळती. नाथ महाराजांनी सांगितलं, आपल्या घरामध्ये हा एकनाथी भागवत ग्रंथ ठेवला, जाता जाता घरातून बाहेर जाता जाता त्याच्याकडे सहज लक्ष गेलं तर आपले बाहेर गेल्यानंतर आपल्याला जो त्रास, जे दुःख सहन करण्याची शक्यता आहे किंवा होणार आहे, ते त्रास सगळे परस्पर दूर होऊन जातात. हे कधी अवचटे केलं म्हणजे सहज दृष्टी पडली तरी. मग आपण आपल्या हॉलमध्ये जर एकनाथी भागवत चांगल्या ठिकाणी ठेवलं, अशा ठिकाणी की जिथे आपल्याला जाता येता त्याचं दर्शन घेता येईल, घरातून बाहेर जाताना निदान हात लांबून तरी जोडा आणि बाहेर जा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की या ग्रंथाचं फल नाथ महाराजांनी सांगितलं आहे ते खरं आहे. न होणारी कामही होऊ शकतात हे या ग्रंथाचं फल सांगितलेलं आहे. म्हणून एकनाथी भागवत हा ग्रंथ वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. त्याचबरोबरीनं एकनाथ महाराजांनी हा जो ग्रंथ लिहिला हा काशी क्षेत्रामध्ये लिहिला. 450 वर्ष त्याला पूर्ण झालेत. तिथेच एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहिला. मी परवा आपल्याला सांगितलं की आईसाहेब गिरजाबाईंना श्रीखंड्याचं लग्न करण्याची इच्छा होती, कोणाबरोबर तरी लावण्याची इच्छा होती. आणि भगवंतानं सांगितलं की एकनाथ महाराजांनी माझ्या लग्नाचं वर्णन जरी केलं तरी तुम्हाला दोघांनाही माझं लग्न लावण्याचं पुण्य प्राप्त होईल किंवा समाधान प्राप्त होईल. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर नामक ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला. रुक्मिणी स्वयंवराची पार्श्वभूमी काय आहे तर सुदेव नावाचा ब्राह्मण भीमकाकडे आला, म्हणजे रुक्मिणी मातेच्या घरी आला वडिलांच्याकडे, आणि भगवान श्रीकृष्णाचं स्थळ घेऊन आला. स्थळ घेऊन आल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाचं वर्णन सुरू झालं. रुक्म जो होता रुक्मिणीचा भाऊ, त्याची अशी इच्छा होती की आपल्या बहिणीला शिशुपालाला द्यावं. मग आपल्याला शाळेमध्ये श्लेष अलंकार शिकवताना एक वाक्य शिकवण्यात आलं, आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल, शिशुपाल नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. नाही का, हा श्लेष अलंकार आहे. न वरी आणि नवरी अशा दोन शब्दांचा हा खेळ आहे. शब्दच्छल म्हणा आजच्या भाषेमध्ये. जर शिशुपाल नवरा असेल तर रुक्मिणी माता म्हणते शिशुपाल नवरा मी नवरी, मी त्याचं वरण करणार नाही. आणि श्रीकृष्ण नवरा मी नवरी, आणि श्रीकृष्ण जर नवरा असेल तर मी त्याची नवरी आहे. हा श्लेष अलंकार. स्थळ आलं आणि भगवान श्रीकृष्णाचं वर्णन ऐकल्या रुक्मिणी माता बेशुद्ध पडली. नाथ महाराज वर्णन करतात, एक म्हणती धरा धरा, एक पल्लवे घाली ती वारा, एक म्हणती हे सुंदरा कृष्ण कीर्तीने झडपली. मग सगळ्या धावून आल्या मैत्रिणी, काय झालं काय झालं. कोणी वारं घालू लागलं, कोणी पाणी पाजू लागलं, कोणी म्हणू लागलं काही काळजी करू नका, भगवान श्रीकृष्णाच्या रूपाचं वर्णन ऐकलंय म्हणून बेशुद्ध पडली आहे. एखाद्या मुलीला आम्ही नेहमी सांगतो, जेव्हा स्थळ येतं तेव्हा तिचं लक्ष मुलगा कसा आहे याच्याकडे असतं. ती भलेही सांगत असेल की माझं लक्ष नाही आहे, दाखवत असेल लक्ष नाही आहे, बाहेर चर्चा चालू आहे, आतल्या खोलीमध्ये असते आणि चर्चा सुरू होते, मुलगा काय करतो, इतकं शिक्षण झालं आहे, ठीक आहे. तिला असं वाटत असतं शिक्षण तर चांगलं आहे ना, पगार तर बरा आहे ना, स्वतःचा फ्लॅट तर आहे ना, स्वतःची गाडी तर आहे ना, आईबाप तर घरी नाहीत ना. सगळी चर्चा, सगळी चर्चा, सगळं ऐकत असते ती की हे सगळं आहे ना तरच चला. रुक्मिणी माता ऐकत होती, बेशुद्ध पडली. आणि तिने ठरवलं की या सुदेव नावाच्या ब्राह्मणानं जे स्थळ आणलं आहे भगवान श्रीकृष्णाचं त्याच्याशीच मी लग्न करणार. आणि आपल्या भारतीय संस्कृतीतलं पहिलं प्रेमपत्र रुक्मिणी मातेनं भगवान श्रीकृष्णाला पाठवलेलं आहे. आता आपल्याकडे प्रेमपत्र हा शब्द वापरल्यानंतर मनामध्ये काही वेगळ्या भावना येऊ शकतात की प्रेमपत्र आणि रुक्मिणी मातेनं भगवान श्रीकृष्णाला. हो, पण ती रुक्मिणी मातेचं ते लिखाण आहे, तिने लिहिलेलं पत्र आहे. मग ते लिहिलेलं पत्र काही साधारण असेल का, सामान्य भाषा असेल का?
रुक्मिणी मातेनं भगवान श्रीकृष्णाला लिहिलेलं प्रेमपत्र आहे. 8 श्लोकांमध्ये श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्णविवरैर्हरतोंघतापं रूपं दृशां दृश्यमतामखिलार्थलाभं त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपं मे कात्वा मुकुंद महती कुलशील रूप विद्यावयोद्रविणधामभिरात्मतुल्यम. असा 8 श्लोकांमध्ये रुक्मिणी मातेनं भगवान श्रीकृष्णाला पत्र पाठवलं. भगवान श्रीकृष्ण आले, रुक्मिणीचं हरण केलं देवीच्या मंदिरातून, कौंडिण्यपुरातून, आणि त्याच्यानंतर त्या दोघांचा जो विवाह झाला तो कशा पद्धतीनं झाला, काय काय पदार्थ केले होते, कोणते कोणते विधी झाले, हे रूपकात्मक दृष्टीनं एकनाथ महाराजांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं रेखाटलेलं चित्र हा नाथ महाराजांचा आणखी एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथाची फलश्रुती काय आहे तर एखादा मुलगा आहे किंवा एखादी मुलगी आहे उपवर, ज्यांचं लग्न करायचं आहे. अनेकांना असं होतं की भरपूर स्थळ येतात पण मनासारखं येत नाही. कोणामध्ये एखादी गोष्ट चांगली तर एखादी गोष्ट वाईट. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या मुलाला किंवा ज्या मुलीला चांगला जोडीदार मिळावा अशी अपेक्षा असेल, त्यांनी एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवराचं अनुष्ठानपूर्वक जर का पारायण केलं तर त्यांना अनुरूप जोडीदार मिळतो. हे रुक्मिणी स्वयंवराचं फल आहे. एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवराचं फल आहे. रामनवमीच्या दिवशी हा ग्रंथ एकनाथ महाराजांनी पूर्ण केला. नाथ महाराजांचे अनेक ग्रंथ आहेत, त्यापैकी साधकांच्यासाठी केलेला उपदेश म्हणजे चिरंजीव पद आहे. चिरंजीव पद हा वारकरी संप्रदायातला सर्वात छोटा ग्रंथ आहे. 42 ओव्यांचा ग्रंथ आहे. त्या 42 ओव्यांच्या माध्यमातून एकनाथ महाराजांनी साधकांनी आपलं जीवन कसं जगावं हे सांगितलेलं आहे. कारण साधक अवस्थेमध्ये लोक मोठेपणा द्यायला लागत असतात. 42 ओव्यात खूप सुंदर वर्णन केलं, आपल्याला आता पूर्ण बघणं शक्य नाही आहे, पण मी आपल्याला सार सांगतो. एखादी व्यक्ती आहे, साधक आहे, आणि तो साधक त्याचं जीवन जगत असतो. मग कीर्तन, प्रवचन, भजन जे काही त्याला शक्य असेल तर तो करतो. आणि हे करत असताना होतं काय, मग कुठेतरी एखाद्या चांगल्या ठिकाणी त्याचं कीर्तन प्रवचन होतं. मग लोक त्याला म्हणतात, वा महाराज काय तुम्ही चिंतन केलं, वा तुमचा काय आवाज, वा तुमचं काय हे, वा तुमचं काय ते. आणि मग त्याला बरं वाटतं. हे साधकाचं वर्णन एकनाथ महाराजांनी केलं, लक्षात ठेवा. मी फक्त सार सांगतो, ओव्यासुद्धा सांगायला वेळ नाही आहे. नाना मृदुवासने घालिती विचित्र पर्यंक निद्रे प्रती नरनारी शुश्रूषा करीती तेणे तो धरी प्रीती स्पर्श गोडी रूप विषय कैसा गोडी वस्त्रे भूषणे देती बरवी तेणे सौंदर्य करी जीवी देह भावी श्लाघ्यता रूप विषय कैसा जडला रस विषय कैसा झोंबला जे जे आवडे तयाला त्या त्या पदार्थाला अर्पिती. मग महाराज आले, त्यांच्यासाठी चांगलं आसन करा. महाराज आले, तुम्हाला जेवायला काय करायचं. महाराज आले, तुम्हाला हे वस्त्र घाला. मोठेपणा देण्यात येतो. आणि हा मोठेपणा देण्यात आल्याच्या नंतर त्या साधकाची वृत्ती बदलते. हे नाथ महाराजांनी लिहिलं आहे सगळं. मी बोलतोय असं समजू नका, हे एकनाथ महाराजांनी लिहिलं आहे. मग त्याला असं वाटायला लागतं की माझ्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही. आणि मग तो काय करतो, स्वतःला श्रेष्ठ समजायला लागतो आणि परमार्थापासून दूर जातो. मग तो कीर्तन प्रवचन सोडून देतो आणि फक्त पूजा घ्यायची. इथे जायचं पाद्यपूजा, तिथे जायचं पाद्यपूजा. मी काल बीडला परवा ज्यावेळी येत असताना एका ठिकाणी मला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं पूजा वगैरे पाद्यपूजन काय करायचं ते केलं. तर मी त्यांना सांगितलं की मला तुमच्याशी काही संवाद साधायचा, भलेही 2 मिनिट. ते म्हणले असं का. मी म्हटलं आमच्या पूर्वजांनी सांगितलं की नुसती पूजा घेतल्यानंतर परमार्थापासून दूर जाण्याची शक्यता आहे. आम्ही आमचं मूळ स्वभाव सोडणार नाही. नाथ महाराजांनी जे सांगितलं आहे त्याच्या पुढे जर आम्ही जाऊ लागलो तर आम्ही त्यांचे वंशज म्हणून घेता येणार नाही आम्हाला. मला वेळ नाही आहे. मला म्हटलं परळीला जायचं आहे, वेळेत जायचं आहे, पण तुम्हाला 2 मिनिट का होईना काहीतरी सांगितल्याशिवाय, बोलल्याशिवाय, भगवन नाम पोचवल्याशिवाय मला इथून निघता येणार नाही. आणि स्वतःहून मी सांगितलं की आपल्याकडे 2-5 मिनटं मी तिथे बोललो. मला हे सांगायचं काय की संत महात्म्यांनी जे सांगितलं आहे त्याच्या विरोधात जर आपण वागत असू तर आपण स्वतःला वारकरी म्हणून घेऊ शकत नाही. कालमान परिस्थितीनुसार काही बदल होत असतात. मी कालही सांगितलं
जर योग्य ते बदल वेळेनुसार केले नाहीत तर जीवशास्त्र आणि समाजशास्त्राच्या नियमाप्रमाणे ते संपत असतं. याच्यात सगळं चालं. त्यामुळे बदल अपेक्षित आहे. मग अशा पद्धतीचं काय होतं, मग जे जनवंदिती तेच त्याची निंदा करीती. मग जी माणसं म्हणत असतात वा तुमचं महाराज असं तसं, आता ते काय म्हणतात, हा महाराज स्वतःला मोठं समजायला लागला आहे. आम्ही याला कार्यक्रम दिला, आम्ही याला मोठं केलं, आणि बघा आज आम्ही तारीख मागतोय तर देत नाही. पण त्याला आता काही फरक पडलेला नसतो, कारण समाजाच्या दृष्टीनं तो मोठा झालेला असतो. मग तो विचार करतो इथलं दुकान बंद करा आणि दुसरीकडं दुकान सुरू करा. नाथ महाराजांनी सांगितलं साधकाच्या जीवनामध्ये येणारे जे अडथळे आहेत ते कसे असतात आणि ते कसे त्यांनी पार केले पाहिजेत. एखादा साधक गृहस्थ असेल त्याच्यासाठी नाथ महाराजांनी उपदेश केला आहे, नको नको स्त्रियांचा सांगात, नको नको स्त्रियांचा एकांत, नको नको स्त्रियांचा परमार्थकरिती आघात पुरुषासी. काही दिवसांपूर्वी मला एकाने प्रश्न केला, म्हटले महाराज नाथ महाराज असं लिहितात, नको नको स्त्रियांचा सांगात, नको नको स्त्रियांचा एकांत, नको नको स्त्रियांचा परमार्थकरिती आघात पुरुषासी, आणि जर एखादी स्त्री असेल साधक तर तिने काय करायचं. सगळे ग्रंथ हे पुरुषांना प्रधान ठेवून लिहिण्यात आलेले आहेत, हे लक्षात घ्या. याचा अर्थ महिलांना महत्त्व दिल्या गेलं नाही असं नाही. तर जर महिला साधक असतील तर त्यांनी काय लिहायचं, नको 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 पुरुषांचा एकांत, नको नको पुरुषांचा सांगात, नको नको पुरुषांचा परमार्थ करीती आघात स्त्रियासी, हा विषय घेऊन स्त्रियांनी परमार्थ केला पाहिजे. म्हणजे लिहिताना जरी एकनाथ महाराजांनी असं लिहिलं याचा अर्थ स्त्रियांबद्दल द्वेष आहे असा नाही. नाथ महाराजांनी सांगितलं इतर स्त्रियांच्या नादी लागायचं नाही, पण गृहस्थानं स्वस्त्रियेसही कार्यापुरते पाचारावे स्पर्शावे निरुते परी आसक्त होऊन या तेथे सर्वथा चित्त नसावे. हे नाथ महाराजांचं तत्त्वज्ञान आहे. हे चिरंजीव पदामध्ये आपल्याला सांगितलं. अवघ्या 42 ओव्यांचा सार मी आपल्याला सांगितला. असं चिरंजीव पद नामक हा जो ग्रंथ आहे हा प्रत्येक वारकऱ्यानं जो स्वतःला साधक समजतो, कारण हल्ली आता असं आहे समजतो असंच म्हणावं लागेल, लोक स्वतःला सिद्ध समजू लागलेत, कोणाला साधक व्हायचं नाही, प्रत्येकाला असं दाखवायचं, सिद्धी नसताना दाखवायचं की मी सिद्ध आहे. परंतु ही साधकांसाठी केलेला उपदेश आहे. प्रत्येक वारकऱ्यानं प्रत्येक साधकानं दररोजच्या वाचनामध्ये हा ग्रंथ ठेवला पाहिजे. 10 मिनिटामध्ये वाचन होतो. चला पुढे. एकनाथ महाराजांची अभंगाची गाथा. ज्ञानेश्वरी पेक्षा एकनाथी भागवत दुप्पट आहे. ज्ञानेश्वरीच्या ओव्या 9000, एकनाथी भागवताच्या ओव्या 18800. तुकोबारायांचे अभंग 4000, एकनाथ महाराजांचे अभंग 4000. मी काल सांगितलं एकनाथ महाराज आणि तुकाराम महाराज दोनच संत असे आहेत की ज्यांचे 4000 अभंग उपलब्ध आहेत. त्याच्या खालोखाल नामदेवराय आणि ज्ञानोबारायांचे अभंग आहेत. या अभंगांचा विषय काय आणि अभंग संहिता ही कशी असते. एकनाथी भागवतासंबंधाने आपण बघितलं की उद्धवाला केलेला उपदेश आहे. मग या उपदेशामध्ये भगवान श्रीकृष्णानं जे उद्धवाला सांगितलं तेच एकनाथ महाराजांना सांगणं आहे. त्यांचं स्वतःचं मत ते मांडतायत, पण प्रकर्षानं वेगळ्या दृष्टीनं मांडता येणार नाही. पण अभंग गाथा जी आहे त्या अभंगातल्या प्रत्येक अभंगाचं हे त्यांचं स्वतःचं मत असतं. प्रत्येक संतांचे अभंग म्हणजे हे त्यांचं वैयक्तिक स्वतःचं मत आहे. त्यामुळे एकनाथ महाराजांनी सगळ्या संतांचं चरित्र लिहिलं आहे. सगळ्या म्हणण्यापेक्षा एकनाथ महाराजांना तत्कालीन ज्या ज्या संतांचं चरित्र लिहावं वाटलं आणि ज्यांच्यावरती त्यांची श्रद्धा होती अशा सावतामाळी महाराजांचं चरित्र एकनाथ महाराजांमुळे आज उपलब्ध आहे. नामदेव महाराजांचं चरित्र आज एकनाथ महाराजांच्यामुळे उपलब्ध आहे. चोखोबारायांचं चरित्र आज एकनाथ महाराजांच्यामुळे उपलब्ध आहे आणि गोरोबा काकांचं चरित्र आज एकनाथ महाराजांच्यामुळे उपलब्ध आहे. हे 4 चरित्र जर एकनाथ महाराजांनी लिहिले नसते तर आपल्याला ऐकिवावर विश्वास ठेवावा लागला असता. एकनाथ महाराजांसारख्या महात्म्यानं शुद्ध स्पष्ट रूपामध्ये काही चरित्र भाग लिहिला असल्यामुळे या 4 संतांचं चरित्र आपल्याला उपलब्ध आहे, गाथेमध्ये सम्मिलित आहे. आता या व्यतिरिक्त उपदेशपर प्रकरण आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या संबंधानं काही रचना आहेत. पंढरीपर काही रचना आहेत. पांडुरंगाचं वर्णन करणारा काही रचना आहेत. दत्तात्रय, भगवान शंकर, नामपाठ, हरिपाठ, गवळणी, पत्र
आणि महत्त्वाचं आणि जी एकनाथ महाराजांची ओळख आहे ते म्हणजे भारुड. नाथ महाराजांची भारुडं जी आहेत ती लोकांना आकर्षित करणारी आहे. मी एक भारुड वानगी दाखल आपल्याला बोलता बोलता सांगतो. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. आपण ऐकलं असेल, निदान एवढं तरी ऐकलं असेल. भाषा ही व्यवहारातली आहे. आपल्याला असं वाटेल नाथ महाराज असं का बोलतायत, पण ऐका. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासू माझी जाच करते लवकर निर्दळी तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला. जाऊ माझी फडफड बोलते बोडकी करग तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला. नणंदेचे पोर किरकिर करते खरूज होऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला. दादला मारुनी आहुती देईन मोकळी करग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. हे एकच वानगी दाखल उदाहरण आपल्याला देतो. हसत खेळत परमार्थ शिकवणारे नाथ महाराज आहेत. याच्यातली सासू कोण, सासरा कोण, नणंद कोण, त्याचं लेकरू कोण, जाऊ कोण, नवरा कोण आणि ती स्वतः कोण, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला एकनाथ महाराजांच्या या भारुडाचा अर्थ कळणार नाही. त्यामुळे संप्रदायपूर्वक जो श्रवण करत असतो त्यालाच या संबंधानं काही चिंतन करता येणं शक्य आहे. म्हणून अशा भारुडांच्या रचना ह्या एकनाथ महाराजांनी केल्यात. आणि म्हणून ओवी म्हटली की ज्ञानेश्वर महाराज, अभंग म्हटलं की तुकाराम महाराज आणि भारुड म्हटलं की एकनाथ महाराज, असं समीकरण सगळीकडे झालेलं आहे. याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी अभंग लिहिले नाहीत, भारुड लिहिले नाहीत का? लिहिले आहेत. नाथ महाराजांनी काही अभंगांची रचना केली नाही का? ओवीबद्ध लिखाण केलं नाही का? केलं आहे. पण ते त्यांचं वैशिष्ट्य आहे, म्हणून त्या गोष्टीसाठी ते संत ओळखले जातात. अशा प्रकारे अभंगांची गाथा आणि याच्यामध्ये अद्वैत हा एक महत्त्वाचा विषय आणि उपदेश हा एक महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये एकनाथ महाराजांनी नीतीसुद्धा सांगितली. नीती सांगतो ऐका एक दास सभेचा सेवक मन मारू नका एक कोणी एक. आणि कशामध्ये काय करावं त्या काळातही लोक लाच घेत होते. नाथ महाराजांनी 400-450 वर्षांपूर्वी सांगितलं आहे लाच घेऊ नये. हे नाथ महाराजांनी 450 वर्षांपूर्वी सांगितलं आहे. त्यांचे स्वतःचे विचार आहेत. त्यामुळे एकनाथ महाराजांची अभंगाची गाथा म्हणजे एकनाथ महाराजांच्या मनाचं दर्पण आहे. स्पष्टपणे एकनाथ महाराज त्यामध्ये आपल्याला दिसायला लागतात. मी काल उदाहरण दिलं, स्त्री आणि शूद्रांना परमार्थाचा अधिकार नव्हता. एकनाथ महाराजांनी त्या काळामध्ये जर का आवाज उठवला नसता तर आजही स्त्रियांना परमार्थाचा अधिकार प्राप्त झाला नसता, शूद्राधिकांना परमार्थाचा अधिकार प्राप्त झाला नसता. एकनाथ महाराज म्हणतात, जया म्हणती नीचवर्ण स्त्री शूद्रादी हीन जन सर्वाभूती देव वसे. नीच्या ठाई काय नसे नीच कोठोनी जन्मला. पंचभूता वेगळा केला हे काल मी आपल्याला सांगितलं. म्हणजे पंचमहाभूतांपासून जर का सामान्य लोकांचं शरीर झालेलं आहे, त्याच पंचमहाभूतांपासून स्त्री आणि शूद्रांचं शरीर झालेलं आहे. त्यामुळे त्यांना तुच्छ समजू नका ही एकनाथ महाराजांची भाषा 450 वर्षांपूर्वीची आहे. हे त्यांच्या अभंगाच्या गाथेमध्ये आपल्याला पाहायला सापडतं. नाथ महाराजांचा शेवटचा ग्रंथ, अर्थात या व्यतिरिक्त नाथ महाराजांनी शुकाष्टक, आनंदलहरी, स्वात्मसुख, हस्तामलक आदी ग्रंथांची रचना केलेली आहे. सगळ्याचाच आपल्याला सार आता घेता येणार नाही. एकनाथ महाराजांच्या शेवटच्या ग्रंथाकडे आपण वळूयात. जीवनभर भगवान श्रीकृष्णाची उपासना करणारे एकनाथ महाराज वयाच्या उत्तरार्धामध्ये प्रभू रामचंद्राच्या चरित्राकडे का वळले हा अभ्यासकांना प्रश्न पडलेला आहे. काहींनी त्याचं उत्तर देखील दिलेलं आहे. मी परवा आपल्याला सांगितलं, इसवी सन 1551 साली अकबर बादशाह झाला भारताचा. आणि त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या हस्तकांच्या माध्यमातून धर्मांतर करायला सुरुवात केली होती. एकनाथ महाराजांच्या मनामध्ये धर्माच्या रक्षणासाठी हा विचार कायम यायचा की त्या काळात प्रभू रामचंद्र झाले आणि त्यांनी त्या रावणाला पिटाळून लावलं. आता कोणीतरी राम होणं अपेक्षित आहे, कोणी वानरसेना जमा करणं अपेक्षित आहे आणि कोणी सद्य परिस्थितीतल्या दाढीवाल्या रावणाला मारणं गरजेचं आहे. या भूमिकेपोटी एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणाची रचना केली असं अभ्यासकांनी सांगितलेलं आहे. पण याची पार्श्वभूमी जी आहे ती एकनाथ महाराजांनी
3ऱ्या अध्यायात सांगितली आहे भावार्थ रामायणाच्या. झोपलो की नाथ महाराज म्हणू लागले, प्रभू रामचंद्र यायचा बाजूला, हलवायचा. नाथ महाराज काय झोपलात, उठा, लिहा माझं चरित्र. उठून बघायचं तर कोणी दिसायचं नाही. जेवायला बसलो की माझ्या बाजूला येऊन बसायचा प्रभू राम आणि म्हणायचा, काय जेवत बसलात, लिहा माझं चरित्र. मी जीही काही क्रिया करत असेल त्या त्यावेळी प्रत्येक वेळी प्रभू रामचंद्र माझ्याजवळ येऊ लागले आणि मला म्हणू लागले, लिहा माझं चरित्र. आता परिस्थिती अशी झाली की मी एखाद्याशी सामान्य वार्तालाप करू लागलो तरीसुद्धा माझ्या मुखातून प्रभू रामचंद्राचंच चरित्र येऊ लागलं आणि मग मी भावार्थ रामायणामध्ये प्रवृत्त झालो. हे भावार्थ रामायण एकनाथ महाराजांनी युद्धकांडाच्या 44व्या अध्यायापर्यंत लिहिलं. सप्तकांडात्मक रामायण आहे. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, सुंदरकांड, किष्किंधाकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड असे सप्तकांड या भावार्थ रामायणामध्ये आहेत. त्यातल्या युद्धकांडातल्या 44व्या अध्यायापर्यंत एकनाथ महाराजांनी लिखाण केलं आणि लोकांना सांगितलं, आता मी काही इथून पुढे लिहिणार नाही. लोक एकमेकांकडे पाहू लागले, म्हणजे मला आता समाधी घ्यायची आहे. लोक म्हणू लागले, महाराज जाऊ ग्रंथ तर पूर्ण करून जा, युद्धकांडाचे 44 अध्याय झालेले आहेत, लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे, पूर्ण ग्रंथ तर लिहा. त्या निमित्ताने नाथ महाराज त्यांचा समाधीचा काळ लांबवतील ही त्याच्या पाठीमागची भूमिका. नाथ महाराज म्हणले, नाही म्हणले, मी आता लिहू शकत नाही, माझा गावबा लिहील. सगळे हसू लागले. त्यांना वाटलं काहीतरी विनोद केला एकनाथ महाराजांनी. आता हा गावबा कोण, तर गोदावरी नदीच्या पलीकडे एक कावसन म्हणून गाव आहे, तिथल्या कुलकर्ण्याचा मुलगा, मंदमती असणारा गावबा. त्याला कुठेतरी एकदा पुरणपोळी खाण्यात आली आणि त्याला कळालं की हा जो पदार्थ याला पुरणपोळी म्हणतात. त्यांनी एकच शब्द लक्षात ठेवला त्याच्या आयुष्यात, पुरणपोळी. त्यावेळी त्याच्या डोक्यात एकच, पुरणपोळी. मग नाव घेत त्याला विचारलं, तुझं नाव काय रे, कोणी विचारलं, तो म्हणायचं पुरणपोळी. कुठे राहतो, पुरणपोळी. काय करतो, पुरणपोळी. लोकांनी त्याचं नावच पुरणपोळ्या ठेवलं. गावबा त्याला म्हणू लागले. आपल्या मुलाची चेष्टा आईला काही बघवली नाही. वाईट वाटलं, पण शेजारणीनं सांगितलं, काय झालं ते सांगितलं की ह्याला पुरणपोळीशिवाय दुसरं काही आवडतच नाही आणि मी गरीब आहे, रोज पुरणपोळी देऊ शकत नाही. बघा, जुनी मंडळी जे 80च्या वर असतील त्यांनी त्यांचं लहानपण आठवा की आपल्याला गोड कधी खायला मिळायचं. दिवाळी, दसरा, फार तर फार अजून एखाद दिवस, त्या व्यतिरिक्त गोड काही खायला मिळायचं नाही. ही 450 वर्षांपूर्वीची कथा तुम्हाला सांगतो आहे. दारिद्र्य. तिने सांगितलं, पैठणला नाथ महाराजांच्याकडे पांडुरंगाला रोज पुरणाचा नैवेद्य आहे, पुरणपोळी असते, त्यांच्याकडे घेऊन जा, बघ जमलं तर जमेल. ती स्त्री आली नाथ महाराजांच्याकडे आणि सांगितलं, महाराज माझ्या मुलाला पुरणपोळी खूप आवडते, आपल्याकडे आपण ठेवून घ्याल का? त्याला बोलता येत नाही, त्याला कळत नाही. नाथ महाराजांनी सांगितलं, काही हरकत नाही, पांडुरंगाला पुरणाचा नैवेद्य असतो, पुरणपोळी रोज असते, नैवेद्य झाला की पहिलं ताट त्याचं. आईला समाधान वाटलं. झालं. आई निघून गेली. आता हा गावबा नाथ महाराजांच्याकडे राहू लागला. एकनाथ महाराजांसारखे संत कोणाला नामस्मरण न करू देता राहू देतील असं नाही. अज्ञानी लावावे सन्मार्गासी, हे त्यांचं ब्रीद आहे. मग काय केलं, माळ आणली आणि त्या गावबाच्या समोर बसले, असं करू लागले, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. त्या गावबाने बघितलं, मतिमंद होता, त्याला वाटलं हे काय केलं आहे, त्याला ते काय आवडलं नाही, त्याने माळ घेतली आणि दिली फेकून. पण तरी नाथ महाराजांनी स्वतःचा प्रयास काही सोडला नाही.